महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मूर्तिजापूर गोवंश कत्तलीचा सुळसुळाट व्हिडिओनी उघड केला काळा धंदा। धार्मिक भावना भडकल्या, पोलिसांवर दुर्लक्षाचे आरोप, कारवाई न झाल्यास आंदोलनाची ठिणगी। अकोल्यातील मूर्तिजापूर शहरात गोवंश कत्तलीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून समोर आलेल्या धक्कादायक व्हिडिओने संपूर्ण प्रकाराचे भयावह वास्तव उघडे पाडले आहे। कसापुरा स्टेशन परिसर आणि जुन्या वस्तीमध्ये उघडपणे कत्तल करून विक्री होत असल्याचे स्पष्ट दृश्य दिसत असून हा प्रकार केवळ काही ठिकाणांपुरता मर्यादित नसून तब्बल 20 ते 25 ठिकाणी हा बेकायदेशीर धंदा फोफावत असल्याचा गंभीर आरोप होत आहे। या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या यंत्रणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक पोलिसांच्या भूमिकेबाबत संशयाचे सावट गडद होत आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती प्रशासनाला नव्हती का, की जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे काहींच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून शहरातील वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत। नागरिकांकडून तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे। अन्यथा जनतेचा संताप रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सत्य परिस्थिती स्पष्ट करणे आणि कायद्याचा धाक निर्माण करणे अत्यावश्यक ठरत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।